आता एक मोठी बातमी येते। केजरीवाल यांची अटक दिल्ली हायकोर्टाने वैध ठरवली आहे। केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर नसल्याचं दिल्ली हायकोर्टाने म्हटलंय। ईडीचे पुरावे पाहता अटक बेकायदेशीर नाही असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळलेली आहे। त्यामुळे सध्या तरी अरविंद केजरीवाल यांना कुठलाही दिलासा मिळताना दिसत नाहीये। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सोमेश कोलगेकडून। सोमेश, सौरभ, आजच दिल्ली हायकोर्टाकडून अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविषयी जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर निकाल येणार होता आणि हा निकाल आज दुपारी पहिल्यांदा 2:30 वाजता वाचून दाखवला जाणार होता। मग नंतर जो निरोप आला त्यानुसार 3:15 वाजता हा निकाल वाचनाला सुरुवात झाली। जस्टिस स्वर्णकांत शर्मा यांनी हा निकाल लिहिलेला आहे। त्यांनी असं म्हटलं की निवडणुकीची वेळ किंवा इलेक्शन टायमिंग वरून अटक वैध आहे की अवैध आहे हे ठरत नाही, तर अटक कायद्याच्या आधारे वैध किंवा अवैध हे ठरतं आणि त्यानुसार अरविंद केजरीवाल यांची जी अटक करण्यात आली आहे ती कायदेशीर आहे। ईडीनी जे पुरावे समोर ठेवलेत त्या आधारे अरविंद केजरीवाल यांची अटक वैध आहे। ईडीला त्यांची अटक करण्याचा अधिकार होता आणि ही अटक बेकायदेशीर नव्हती असंही हायकोर्टाने म्हटलेलं आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली आहे आणि केजरीवालांना फार मोठा धक्का आहे, कारण आता त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशावर अपिलात सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल। परंतु सध्या कोर्टाच्या सुट्ट्याही सुरू होणार आहेत, पण त्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल आज दिला आणि या निकालामार्फत त्यांनी एक प्रकारे ईडीच्या अटकेला अटक योग्य होती अशा स्वरूपाचा निवाडा केलेला आहे आणि केजरीवाल यांच्या केसच्या मेरिटवर कुठलंही भाष्य मात्र दिल्ली हायकोर्टाने केलेलं नाही। ओके, धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।